सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. प्रियाज यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माता रमाबाई यांचे जीवनचरित्र भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी युगपुरुष घडवला. फुले शाहू आंबेडकरवादी विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणे हा आपल्या चॅनलचा मूळ उद्देश आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक पौर्णिमेला साहेब व रमाबाई कडक उपवास करीत. सांजवात लावण्याच्या वेळी सुभेदारांनी कुटुंबामध्ये जी प्रार्थनेची प्रथा सुरू केली होती ती साहेब व रमाबाई पाळीत. ते प्रार्थनेनंतर उपवास सोडीत. प्रापंचिक व व्यावसायिक अडचणींमुळे मन विषण्ण झाले की ते स्मशानामध्ये, ज्या ठिकाणी सुभेदारांच्या शवावरती अग्नी व अंतिम संस्कार केले होते, तेथे जात व मनातल्या मनात वडिलांबरोबर संभाषण करीत. ते कधी कधी रमाबाईला सोबत नेत होते. साहेबांचे थोरले बंधू बाळाराम यांची पहिली पत्नी मरण पावली. त्यांनी दुसरी पत्नी केली. ते दारूच्या आहारी गेले होते. ते कुटुंबापासून वेगळे राहत होते. घरी काही मिष्टान्न केले तर रमाबाई बाळारामासाठी छोट्या डब्यामध्ये मिष्टान्न त्यांना नायगावला पाठवीत. हा डबा घेऊन यशवंत व मुकुंद जात. मुलांना शेजारी बसवून बाळाराम त्यांच्यासह जेवण घेत. माझी भाऊजाई म्हणजे एक रत्न आहे असे ते म्हणत. साहेबांनी आपल्या कुटुंबातून अस्पृश्यांमधील जातीभेदाचे भूत दूर करावे व समतेचे बीजारोपण करावे म्हणून घरामध्ये एक अनाथ मांगाचा मुलगा आणला. रमाबाई व लक्ष्मीबाई यांनी त्याला अंघोळ घालून चांगले कपडे घातले. तो 8-10 वर्षांचा होता. त्याचा सांभाळ त्यांनी केला. एके दिवशी तो घरातून निघून गेला. डॉक्टर आंबेडकर व कोल्हापूर संस्थानचे नरेश छत्रपती शाहू महाराज यांचे संबंध किती जिव्हाळ्याचे होते, चला आपण पाहूयात. जून 1920ला लंडन युनिव्हर्सिटीची टर्म पुरी करायची होती. त्याची तयारी साहेबांनी चालवली. वास्तव्यातील खर्चाची व मुंबईतील घरच्या खर्चाची तरतूद करावयाची होती. त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी साहेबांना 1,500ची मदत केली. त्याशिवाय महाराज एके दिवशी साहेबांच्या परळ येथील सिमेंटच्या चाळीतील घरी गेले आणि साहेबांना म्हणाले, रमाबाई ही माझी धाकटी बहीण. तुम्ही लंडनवरून परत येईपर्यंत मी तिला माहेरी कोल्हापूरला घेऊन जातो असे आर्जवाने सांगितले. साहेबांनी शाहू महाराजांच्या या सौजन्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांना सांगितले की मी कुटुंबाची मुंबईमध्ये शक्यतोवर सर्व खर्च व्यवस्था करून जात आहे. आपण याबद्दल त्रास घेऊ नये. 1920च्या जुलैच्या सुरुवातीस साहेब बॅरिस्टरीज करायला लंडनला गेले आणि 3 एप्रिल 1923 रोजी मुंबईमध्ये परतले. या काळात रमाबाईंनी सर्व धुरा सांभाळली. पतीच्या उच्च शिक्षणासाठी कठोर कष्टांचे डोंगर उपसले. त्या ज्ञान यज्ञातील समिधा बनून तो सतत तेवत ठेवला. साहेबांना याची थोडीही झळ लागू दिली नाही. या त्याग आणि समर्पणाला व्यक्त करण्यास शब्द कमी पडतात. पैशाअभावी शिक्षणाचे व प्रबंधाचे काम अर्धवट सोडून डॉक्टर आंबेडकर 3 एप्रिल 1923ला मुंबईला परतले. मुंबईलाच प्रबंधाचे काम पूर्ण करून त्यांनी प्रबंध लंडन युनिव्हर्सिटीकडे पाठवला. यानंतर ते बॅरिस्टरीची प्रॅक्टिस करण्यासाठी हायकोर्टाची सनद मिळवण्याच्या पाठीमागे लागले. हायकोर्टाने त्यांचे नाव 5 जुलै 1923ला नोंदवून घेतले. 1923च्या नोव्हेंबरमध्ये त्यांचा प्रबंध लंडन विद्यापीठाने मान्य केला. ही आनंदाची बातमी सांगण्यास साहेब घरी आले त्यावेळी रमाबाईची प्रकृती बरी नव्हती. त्या अंथरुणावर पडून होत्या. त्या तशाही परिस्थितीमध्ये उठल्या. सचेले स्नान करून कुलदैवताची पूजा करून हळूच साहेबांना म्हणाल्या, साहेब, अजून एखादी पदवी बाकी तर राहिली नाही ना? पुन्हा एखादी पदवी घेण्यास अमेरिकेला तर जावे लागणार नाही ना? रमाबाईच्या बोलण्यातील खोज सांभाळून तेवढ्याच खेळीमेळीने साहेबांनी प्रत्युत्तर केले, पुन्हा काही जावे लागणार नाही. भैयासाहेब उर्फ यशवंत बालपणी नेहमी आजारी राहत होते. बालवयात त्यांना 4-5 वर्षे तर चालताच आले नाही. आईवडिलांनी त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तेव्हा ते चालू लागले. यशवंतांना बाबासाहेबांची खूप भीती वाटत होती. त्यांच्यापुढे जाण्याचे धाडस होत नव्हते. भैयासाहेबांची मुलाखत या पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 265 मध्ये भैयासाहेब असे म्हणतात की, माझ्या आईचा स्वभाव माझ्या बाबतीमध्ये रागीट असे. त्यामुळे तिच्याकडे जाणेही मी पसंत करीत नसे. मी तिला टाळत असे. त्यामुळे आई वडील आणि मुलगा असे आमचे जिव्हाळ्याचे संबंध फारच कमी वेळा आले. आई चिडखोर असल्याने तिचे माझे पटत नव्हते.
ती माझ्यावर रागावल्यावर मी 8-8, 10-10 दिवस तिच्याशी बोलत नसे. तिने मला मारल्यावरती मी तिच्याकडे ढुंकूनही पाहत नसे. मी आणि मुकुंद शाळेत जात असू त्यावेळी आई मला पैसे द्यायची, पण मी ते पैसे घेत नसे. अशावेळी आई मुकुंदाला व मला प्रत्येकी 2-2 आणे खर्चासाठी देई. मी ते न घेतल्याने मुकुंदाकडे ती पैसे देई. अशा प्रकारे मी वाढत गेलो. इंग्रजी दुसरीत यशवंताला जेमतेम मार्क पडले. ते साहेबांना समजले तेव्हा साहेब यशवंतावरती अक्षरशः रागे भरले. रमाबाई, लक्ष्मीबाई व यशवंत स्पुंदून स्पुंदून रडत असतानाच नको हे तुमचे घर मला, असे वैतागाने पुटपुटत साहेब आपल्या कार्यालयामध्ये निघून गेले. ते 2-3 आठवडे घरी आलेच नाहीत. रमाबाईंनी जेवणाचा डबा पाठवावा व तो साहेबांनी परत करावा. हा प्रकार कित्येक दिवस सुरू होता. आपण पत्नीला व मुलांना वाईट रीतीने वागवतो, असे ते मधून दिलगिरीचे उद्गार काढीत असत. त्यांनी आपल्या कृतीने वेळोवेळी आत्मपरीक्षण केले व इतरांसमोरही ते व्यक्त केले. माणगावच्या परिषदेवरून घरी परत आल्यानंतरनं साहेब तेथील वृत्तांत रमाबाई सांगताना म्हणाले, छत्रपती शाहू महाराज म्हणजे अस्पृश्योद्धाराचं कंकण बांधलेला महाराष्ट्रातील एक झुंजार समाजसेवक. अस्पृश्य समाजाला प्रथम त्यांनीच आईच्या मायेने जवळ घेऊन त्यांना ते परोपरीनं उत्तेजन देत आहेत. त्यांच्या स्वतःच्या मोटारीचा ड्रायव्हर महार आहे. त्यांच्या सोन्याच्या अंबारीचा माहूत एक महारच आहे. थोडं बहुत शिकलेल्या महार मांग चांभारातल्या अर्धशिक्षितांना त्यांनी आपल्या राज्यात वकिली करण्यासाठी त्यांना वकिलीच्या सनद देऊन टाकल्या. एवढंच नव्हे, अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण खाण्याची व शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. असा थोर माणूस परिषदेमध्ये जणू देववाणी बोलला. शाहू महाराज बाबासाहेबांबद्दल परिषदेमध्ये बोलताना म्हणतात की, माझ्या बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. यापुढे साऱ्या अस्पृश्य वर्गांनी एकत्र येऊन आपली स्वतंत्र अशी एक मजबूत संघटना स्थापन करून त्याचा एक स्वतंत्र पक्ष बनवून त्याद्वारे स्वतःचे प्रश्न त्यांनी स्वतःच लढून झगडून मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पायावर आता उभे राहावे. आईचे प्रेम कधीच दाई देऊ शकत नाही. त्यांनी स्वतःचा नेता स्वतःच्याच समाजातून निवडून त्यांच्याच नेतृत्वाखाली आपल्या हक्कासाठी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध लढावे. मेंढ्यांचे नेते कधी खाटी होऊ शकत नाहीत, हे अस्पृश्यांनी पक्के ध्यानात ठेवावे. यावर रमाबाई म्हणाल्या, ऐकले हो, म्या बी खूप ऐकले हो छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी. आमचं लोक त्यांना देवाचा अवतार म्हणतात. दर 15 एकदा सपत्नीक बाहेर फिरायला जाण्याचा क्रम साहेबांचा असे. त्यावेळी रमाबाई साहेबांबरोबर निघताना कोणताही खास पोशाख करीत नसत. सूट, पॅन्ट, टाय असा पोशाख, पायात बूट आणि हाती कर्नलसारखी छोटी काठी घेतलेले भव्य रुबाबदार साहेब व त्यांच्या शेजारी नऊवारी पातळ परिधान केलेल्या साध्या भोळ्या सडपातळ सदाप्रसन्न रमाबाई हे दृश्य विलोभनीय दिसत होते. त्यांच्या दर्शनार्थ शेकडो लोक परळी नाक्याजवळ गोळा होत. रमाबाईंच्या या साध्या पोशाखामध्ये कधीच बदल झाला नाही. उलट अधूनमधून साहेब धोतर, शर्ट, जॅकेट असा पोशाख करून त्यांच्याबरोबर फिरायला निघत. त्यावेळी माटुंगा येथील किंग्स सर्कल बागेत ते फिरायला येत. तेथे आत्तासारखी गर्दी नसे, पण लोकांना जेव्हा हे समजले की साहेब रमाबाईंच्या सोबत येथे फिरण्यासाठी येतात, तेव्हा तेथे बरीच गर्दी व्हायची. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. मुंबईच्या डबक चाळीमध्ये 10x10च्या खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी संसार थाटला होता. तेथेही एका बॅरिस्टराच्या पत्नीस परम समाधान वाटत असे. या चाळीतून निघून दादर येथील मालकीच्या अप्रतिम ताजमहालासारख्या ग्रंथांसाठी बांधलेल्या राजगृहामध्ये वास्तव्यास गेल्यावरही त्यांच्या या साध्या राहणीमध्ये किंचितही मात्र फरक पडला नाही. घरचे वातावरण रमाबाईंनी अत्यंत पवित्र राखले होते. घरात कोठेही केरकचरा राहू नये म्हणून त्यांचा सतत कटाक्ष असे. मग त्या घराला बुद्धविहारासारखे मांगल्य प्राप्त झाले असल्यास नवल वाटत नाही.
रमाबाईंच्या रूपाने मूर्तिमंत कारुण्य, दया आणि सहानुभूतीची देवताच तेथे वास्तव्यास होती. डॉक्टर आंबेडकरांना विविध विषयांवरील दुर्मिळ ग्रंथ विकत घेण्याचा अतोनात शौक होता. उत्कृष्ट असे पुस्तक त्यांच्या नजरेस पडले की ते घेतल्याशिवाय त्यांच्या मनाला चैन पडत नसे. मग ते कितीही किमतीचे असो. पुस्तकाचे त्यांना पैशांचे काहीच मोल वाटत नव्हते. पुस्तकांच्या पुढे त्यांना पैशाचे काहीच मोल वाटत नव्हते. एकदा जुन्या पुस्तकांच्या दुकानात इंग्लंडच्या कायद्याचे 5 खंड त्यांना दिसले. हे 5 खंड त्यांना 500 रुपयाला विकत घेतले. आपल्या ऑफिसात ते 5 खंड आणून ज्याला त्याला हे खंड अतिशय स्वस्त मिळाले म्हणून सांगू लागले. पहिला खंड सोबत घेऊन ते जेवायला घरी गेले. त्यांनी आपले सारे लक्ष ते ग्रंथ वाचण्यामध्ये लावले होते. जेवणाची वेळ झाली. रमाबाईंनी जेवणाचे ताट समोर ठेवून जेवणास सुरुवात करा म्हणून 5 ते 6 वेळा सांगून पाहिले, पण त्यांची ज्ञानसमाधी भंग होत नव्हती. शेवटी डॉक्टर साहेब वैतागून म्हणाले, "अगं, काय ही तुझी कटकट? असले 5 अमूल्य ग्रंथ मी 500 रुपयास विकत घेतले आहेत. बस एवढे पान संपू दे, मग मी जेवतो." पानामागे पाने कितीतरी वाचली, पण जेवायला सुरुवात करीत नव्हते. साहेबांच्या ह्या त्रासिक उद्गारावर रमाबाईने त्यांचे पुस्तक बंद करून विचारले, "साहेब, नवऱ्याने बायको मुलांकडे संसाराकडे लक्ष द्यावे असे काही या ग्रंथात लिहिले आहे का? तेवढे मात्र वाचून दाखवा आणि मग तुम्ही आपलं वाचत बसा." रमाबाईचे हे बोलणे ऐकून डॉक्टर साहेबांनी वाचन बंद केले आणि जेवायला सुरुवात केली. जेवता जेवता ते रमाईला म्हणाले, "मी संसारामध्ये लक्ष देत नाही अशी माझ्या नावाने सारखी ओरड करतेस. मग मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे?" त्यावर रमाबाई म्हणाल्या, "अहो, घरात भाजीपाला, तेल, मीठ लागते, याकडे नवऱ्याने लक्ष द्यावे. मुलाबाळांना जवळ घ्यावे, त्यांना ओंजाळावे, गोंजारावे, बायकोशी प्रेमाने 2 शब्द बोलावेत. परंतु तुम्ही मात्र येऊन जाऊन तुमची ती पुस्तकं आणि तुम्ही." डोळ्यात पाणी आणून रमाबाईंनी आपली अनेक दिवसांची मनोव्यथा मोकळी केली. तुम्ही संसाराकडे लक्ष देत नाही हे रमाबाईंचे आदल्या दिवशीचे बोल डॉक्टर साहेबांना बरेच वर्मी लागले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी घरी परतताना साहेबांनी बाजारातून भाजीच्या 5-7 पेंढ्या व बोंबिलाच्या 100-125 काड्या आणल्या. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लागणारा सारा बाजार घेऊन आले. त्यांच्या हातातील हा सारा बाजार पाहून त्यांची विधवा भाऊजय लक्ष्मीबाई जोरजोराने हसू लागल्या. त्या म्हणाल्या, "अहो भाऊजी, ही सारी भाजी आपण काही 1 दिवसात संपवू शकणार नाही आणि उद्या परवापर्यंत सारी सुकून जाईल." आणखी फजिती नको म्हणून भाऊजाईच्या तावडीतून निसटून साहेब तडक स्वयंपाक खोलीत शिरले. रमाबाई स्वयंपाक करीत होत्या. रमाबाईंना खूप बरे वाटले, परंतु साहेबांच्या हातातील तो बाजार पाहून त्यासुद्धा लक्ष्मीबाईंसारख्या हसू लागल्या. कधी नव्हे तो बाजार आणणाऱ्या साहेबांचे ते व्यवहार ज्ञान पाहून रमाबाईंना हसू आवरेना. साहेब तर खूपच खजील झाले. आणखीन जास्तीची शोभा नको म्हणून त्यांनी तेथून काढता पाय घेतला. 1-2 दिवसानंतरनं आपल्या ऑफिसच्या रूममध्ये मित्रमंडळींसह ही घटना सांगितली. हे ऐकून सारे खदखदून हसू लागले. साहेबांनी सुद्धा त्यांच्या हास्यात आपले हास्य मिळवले. नंतर काहीसे गंभीर होऊन ते म्हणाले, "मी हा असा आहे. बायको व भाऊजे आहे म्हणून माझे घर नीट चाललेले आहे." थोड्या वेळाने ते म्हणाले, "घरातील बायको मुलाशी कसे वागावे हे काही आपल्याला जमत नाही, मात्र पुस्तकाशी आपले छान जमते." अशा प्रकारे माता रमाबाई यांचे जीवनचरित्र भाग 5 ची आपण सांगता करत आहोत. भेटूया भाग 6 मध्ये. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.